नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय सेल्फ इंगे एच जी MSc BEd पेड इन फिजिक्स। मी तुम्हाला फिजिक्स हा सब्जेक्ट टीच करणार आहे IIT मेन्स प्लस ॲडव्हान्स या लेवलसाठी। मी पुढचे 2 वर्ष तुमच्यासोबत आहे IIT जी मेन्स आणि ॲडव्हान्ससाठी। तर गेली 7 वर्षापासून मी स्पेशली नीट IIT आणि जी ॲडव्हान्ससाठी टीच करत आलेलो आहे आपल्याच कॉलेजमध्ये, श्री गणेश कॉलेजमध्ये। तर कोरोनामुळे आपला 12th जो सिलेबस जो होता तो थोडासा पाठीमागे राहिला होता। त्या कारणास्तव तुम्हाला जो इंट्रोडक्शन पार्ट जो आहे तो अतिशय छान पद्धतीने आयत सरांनी सांगितलाच आहे। आयत सरांनंतरचा जो तुमचा जो टॉपिक्स आहे तो मी तुम्हाला इथून पुढे कंटिन्यू करणार आहोत। थँक्यू। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फिजिक्सचा फर्स्ट चॅप्टर डिस्कस करणार आहोत, मेजरमेंट। मेजरमेंट इज अ बेसिक चॅप्टर्स ऑफ ऑल चॅप्टर्स इन्क्लुडेड इन फिजिक्स। फिजिक्समध्ये जेवढे चॅप्टर आहेत त्या चॅप्टरचा हा काय बेसिक चॅप्टर आहे। त्याचबरोबर याचा यूज जो आहे इट इज युजफुल फॉर केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स ऑल्सो। याचा यूज तुम्हाला फिजिक्सच्या व्यतिरिक्त केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्ससाठी पण होईल। मग आता हे फिजिक्स हे चॅप्टर समजून घेण्याच्या अगोदर फिजिक्समधलं मेजरमेंट हे चॅप्टर समजून घेण्याच्या अगोदर फिजिक्स म्हणजे काय, तुम्ही ज्या बॅचला ॲडमिशन घेतले, सायन्स म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नोन असणं गरजेचं आहे। म्हणून आपण सुरुवातीचे 5 ते 10 मिनिटं सायन्स आणि फिजिक्स याकडे जेऊयात, नंतर मग आपलं रेग्युलर चॅप्टर जे आहे त्याला आपण स्टार्ट करूया। सुरुवातीला आपण कन्सेप्ट समजून घ्या की व्हॉट इज मीन बाय द सायन्स। आता म्हणजे सर पहिलंच लेक्चर आहे तुमचं, पहिलाच टॉपिक डिस्कस करताय आणि पहिल्यांदाच क्वेश्चनच विचारताय की व्हॉट इज मीन बाय सायन्स। कारण का लक्षात घ्या, तुम्ही फिजिक्समधला किंवा सायन्समधला कोणताही टॉपिक्स डिस्कस करत असेल तुम्हाला अगोदर क्वेश्चन पडला पाहिजे, तरच तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळेल। तुम्हाला जर क्वेश्चनच जर पडला नाही, तुमच्या मनामध्ये क्वेश्चनच तयार झाला नाही, तर तुम्हाला सोल्युशन मिळणार नाही। म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदाच क्वेश्चन विचारतो, तुम्ही ज्या सायन्स बॅचला ॲडमिशन घेतलंय तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सायन्स। What is the definition of science? Science. What is science? Simple definition. Scientific and systematical study of natural phenomena. Natural phenomena म्हणजे काय की नेचरमध्ये जेवढा फेनॉमिना असेल, जेवढे ऑब्जेक्ट्स असतील, जेवढे इव्हेंट्स असतील, नेचरमध्ये जे उपलब्ध आहेत त्या सर्वांचा सिस्टमॅटिक आणि सायंटिफिक स्टडी करणे याला सायन्स असं म्हणलं जातं। ओके, सो सिंपल डेफिनेशन, सायन्स इज डिफाइंड as observation, identification, description and theoretical explanation of natural phenomena called as science. Simple definition right बघा मी, science is the defined as observation, identification, description and theoretical explanation of natural phenomena. म्हणजे नेचरमध्ये जे ऑब्जेक्ट आहेत जसं तुम्ही अगोदर काय करणार, ऑब्झर्वेशन करणार, नंतर त्याला आयडेंटिफाय करणार, नंतर त्याबद्दलची इन्फॉर्मेशन समजून घेणार, त्याबद्दल डिस्क्रिप्शन देणार आणि त्याबद्दलची थेरॉटिकल इन्फॉर्मेशन तुम्ही मागणार। म्हणजे हा जरा सिस्टमॅटिक, ऑब्झर्वेशन नंतर आयडेंटिफिकेशन, डिस्क्रिप्शन नंतर एक्सप्लेनेशन, यालाच आपण म्हणतो सायन्स। म्हणजे सायन्समध्ये जो नॅचरल फेनॉमेना आहे त्याचं ऑब्झर्वेशन करायचं, आयडेंटिफिकेशन करायचं, डिस्क्रिप्शन करायचं, त्याबद्दल थेरॉटिकल एक्सप्लेनेशन द्यायचं, यालाच तुम्ही सायन्स असं म्हणतात। ओके, साधं सिंपल आपण एक्झाम्पल यासाठी देऊ शकतो। जस्ट मी तुम्हाला सांगितलं
व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस असं म्हणलं तुम्ही काय करणार, याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करणार. याला कॉन्सन्ट्रेट करणं म्हणजे काय करणार, तुम्ही ऑब्झर्वेशन करणार. ऑब्झर्वेशन पहिला सेकंड तुम्ही आयडेंटिफाय केला, सर दिस इज अ पेन, हा काय पेन आहे. नंतर पुढे काय म्हणले तुम्ही, मग याची साईज बद्दलची इन्फॉर्मेशन, याच्या कलर बद्दलची इन्फॉर्मेशन, पेन कसा बनलाय, हाऊ टू मेक द पेन, ह्या सगळ्यांचं डिस्क्रिप्शन दिलं तुम्ही आणि त्याबद्दलची थेरॉटिकल इन्फॉर्मेशन मांडली. म्हणजे पेन कुठं होता, नेचरमध्ये होता. पण नेचरमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याचंच ऑब्झर्वेशन करून त्याचा सायंटिफिक स्टडी करणे याला सायन्स असं म्हणलं. मग आता सायन्स म्हटलं तर सायन्समध्ये मेजर 3 ब्रँचेस. सायन्सचं आपण जर क्लासिफिकेशन जर केलं तर मेजर आय थिंक 4 ब्रँचेस. म्हणजे आपल्या 11th आणि 12th नुसार मॅथ, तर आपण मॅथमॅटिक्स असं म्हणतो, सेकंड फिजिक्स, हे त्याचे ब्रँचेस आहेत. नंतर केमिस्ट्री, नंतर बायोलॉजी. अशा याच्यापेक्षा जास्त ब्रँचेस आहेत. आपल्या जे इम्पॉर्टंट ब्रँचेस आहेत दॅट इज मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. तर याच्यामध्ये आपण जे मॅथ डिस्कस करणार आहे दॅट इज फिजिक्स. फिजिक्स. सो पुन्हा क्वेश्चन, व्हॉट इज मीन बाय फिजिक्स. आता म्हणजे तुमचं काम आहे. आम्ही फक्त फिजिक्स, आम्हाला हा सब्जेक्ट असतो, पण फिजिक्स म्हणजे काय हे तुम्ही सांगणं गरजेचं आहे. ओके, सो आय अगेन आस्क यू, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फिजिक्स. फिजिक्स कशाला म्हणायचं, कोणती ब्रँच ही, याच्यामध्ये आपण कसलं डिस्कशन करणार. व्हॉट इज बाय फिजिक्स, तर इट इज अ व्हेरी सिंपल अँड इझिएस्ट ब्रँच of science, that is physics. A simple definition: physics is a branch of science which deals with study of nature and its law. फिजिक्स सायन्स मध्ये एक ब्रँच आहे, त्या ब्रँच मध्ये आपण नेचरचा स्टडी करतो आणि त्याबद्दल लॉ मानतो. म्हणजे नेचर मध्ये जे आहे त्याचा स्टडी करायचा आणि त्याबद्दल काय करायचा, लॉ सांगायचा किंवा लॉ तयार करायचा, यालाच आपण फिजिक्स असं म्हणतो. ओके, सो अगोदर डेफिनेशन राईट करूया. डेफिनेशन देतो मी. फिजिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स, ब्रांच ऑफ सायन्स which deals with study of nature and its law. Nature and its law. सारी सिंपल डेफिनेशन सांगितली काय. फिजिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स, फिजिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स which deals with study of nature and its law. काहीच नाही, एकदम सिंपल. नेचरचा स्टडी करायचा आणि त्याबद्दल लॉ मांडायचे, यालाच फिजिक्स असं म्हणायचं. आता म्हणजे सर तुम्ही डेफिनेशन सांगितली, डेफिनेशन बघायला सोपी आहे, समजायला सोपी आहे, पण एखादं एक्झाम्पल, कारण आम्हाला अंडरस्टँड पण झाली पाहिजे. मग एखादं एक्झाम्पल आपण साधं सिंपल एक्झाम्पल घेऊया. आपण कुठे राहतो, महाराष्ट्रामध्ये, आणि तुम्हाला जर असं विचारलं हाऊ मेनी सीझन, ऋतू, हाऊ मेनी सीझन इन महाराष्ट्र, तर तुम्ही काय म्हणणार, सोपं आहे सर. महाराष्ट्रामध्ये 3 सीझन, दॅट इज 3 सीझन. फर्स्ट वन इज अ मान्सून, सेकंड वन इज अ विंटर, थर्ड वन इज अ समर. मग मी तुम्हाला दुसरा क्वेश्चन केला, व्हॉट इज अ पिरियड ऑफ मान्सून, विंटर अँड समर, तर तुम्ही सांगणार सर अगेन दिस इज अ व्हेरी सिंपल क्वेश्चन. हा आणखी अतिशय सोपा क्वेश्चन आहे. आम्हाला माहित आहे मान्सून having the period is 4 months. Similarly, winter also having the 4 month period, and summer चा सुद्धा किती आहे, 4 months पिरियड आहे. मग आता तुम्हाला विचार, हे तुम्ही कशावरून ठरवलं, मग तुम्ही काय म्हणणार, मला आमच्या घरचे सांगितलंय किंवा सर मी 15 ते 16 वर्षाचा आहे आणि या 15-16 वर्षामध्ये मी ऑब्झर्व केलंय की मान्सून 4 मंथचा असतो, समर 4 मंथचा असतो आणि विंटर सुद्धा काय असतं 4 मंथचा असतो. अगोदर मान्सून नंतर विंटर येतो, विंटर नंतर काय येतो, समर येतो. हे कशावर ठरवलं तुम्ही, तर तुम्ही 10 ते 15 वर्षापासून, किंवा आपण जर आपले पूर्वज जर घेतले तर यांनी हे हजारो वर्षापासून
आपण काय केलंय, याचं ऑब्झर्वेशन केलंय आणि या ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपण काय केलं, एक कन्क्लुजन केलं. म्हणजे नॅचरल हे जे सीझन जे होते ते कुठे होते, तर नेचरमध्ये होते आणि नेचरमध्ये असलेल्या गोष्टीचा तुम्ही काय केला, स्टडी केलं, सीझनचा स्टडी केलं. मग हे सीझन 4 मंथचे आणि इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये 3 सीझन. म्हणजे नेचरमधल्या गोष्टीचा स्टडी करायचा आणि लॉ काय की त्यांचा पिरियड 3 मंथचा आहे. ओके, 3 सीझन आणि 3चा पिरियड हा 4 मंथचा. हा झाला तुमचा लॉ. आणखी एक एक्झाम्पल देतो मी. न्यूटन फर्स्ट लॉ. वी आर फॅमिलियर विथ द न्यूटन्स लॉ because in 9, 8 or 10 standard we discuss the elementary information about the laws of motion, that is Newton's first law. पण न्यूटन्स फर्स्ट लॉ मध्ये न्यूटन्स फर्स्ट लॉ तुम्हाला माहितच असेल, सिंपल स्टेटमेंट आहे. काय न्यूटन्स फर्स्ट लॉ, एव्हरी कंटिन्युअस बॉडी टू बी इन स्टेट ऑफ रेस्ट और uniform motion in a straight line unless until it acted by some external force. You understand? I repeat one more time. Every body continues to be in state of rest or uniform motion in a straight line unless until it acted by some external unbalanced force. Unbalanced force म्हणजे काय, मराठीमध्ये सांगितलं तर न्यूटन्स फर्स्ट लॉ मध्ये काय सांगतं, एखादी बॉडी जर रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्येच राहील, मोशनमध्ये असेल तर मोशनमध्येच राहील. कुठपर्यंत, जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. हे न्यूटन्स लॉ आहे. मग हा लॉ कसा तयार झाला, सिंपल आहे. जस्ट इमॅजिन दॅट न्यूटनने काय घेतलं, एक टेबल घेतला आणि ह्या टेबलवरती एक ऑब्जेक्ट ठेवला. आता याला एक ऑब्जेक्ट हा ब्लॉक ठेवला आणि म्हणजे त्यांनी क्लासरूम घेतला, त्या क्लासरूम मध्ये एक टेबल निवडला आणि त्या टेबलवरती एक ब्लॉक ठेवला आणि त्या टेबलच्या वरच्या ब्लॉकवरचं त्याने ऑब्झर्वेशन केलं. समजा आपण ॲज एक्झाम्पल तुम्ही सकाळी 8 वाजता टेबलवरती ब्लॉक ठेवला, 2 वाजता मी बघितला त्याची पोझिशन कशीच होती, कोणत्याही प्रकारचा त्याच्यावरती इफेक्ट होत नव्हता, एक्सटर्नल इफेक्ट होताच निघला. ब्लॉकचं वेट मॅक्झिमम होतो, तो ब्लॉक एकाच ठिकाणी त्या टेबलवरती. तुम्ही दुसऱ्या दिवशी येऊन बघितलं तो तिथंच होता, चौथ्या दिवशी येऊन बघितलं तिथंच होता, 1 महिन्यात येऊन बघितलं तिथंच होता, 1 वर्षानंतर येऊन बघितलं तो तिथंच होता. याचा अर्थ काय, तर न्यूटनच्या स्वतःने याचं ऑब्झर्वेशन केलं. कारण टेबल पुढे आहे नेचरमध्ये टेबलवरती आपण ब्लॉक उडालो, नेचरमध्येच हा फेनॉमेना केला आणि त्याच्या असं लक्षात आलं की हा ब्लॉक रेस्टमध्ये तर हा रेस्टमध्येच राहील. कुठपर्यंत, जोपर्यंत तुम्ही त्याला नुसतं तुम्ही त्याच्यावरती अनबॅलन्स फोर्स अप्लाय करतो, त्याच्या फोर्सपेक्षा मॅक्झिमम फोर्स, त्याला आपण अनबॅलन्स म्हणतो. बॅलन्स फोर्स तो उचलणार नाही, त्याच्यापेक्षा आपण मॅक्झिमम फोर्स अप्लाय करावा लागेल. मग याच्यापेक्षा मॅक्झिमम फोर्स अप्लाय केला आणि आपण याला उचललं तर त्याची पोझिशन चेंज होईल, अदरवाईज हा रेस्टमध्येच राहील. म्हणजे एखादी बॉडी जर रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्येच राहील जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही. किंवा एखादी बॉडी मोशनमध्ये असेल तर ती कंटिन्युअसली मोशनमध्येच राहील जोपर्यंत त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही. हा न्यूटन फर्स्ट आहे. न्यूटन फर्स्ट मध्ये ते सांगतो की एखाद्या बॉडीची एखादी बॉडी रेस्टमध्ये असेल तर ती रेस्टमध्येच राहील किंवा मोशनमध्ये असेल तर मोशनमध्येच राहील कुठपर्यंत, जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. ओके, कोणत्या हॉर्मोन डिस्टर्ब करत होतं तर ते सांगितलं काय, एखादी बॉडी जर रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्येच राहील कुठपर्यंत, जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही. म्हणजे इव्हेंट कुठली स्टडी केली, नेचरमध्ये इव्हेंट स्टडी आणि त्याबद्दलचा लॉ मांडला. तर एखादी बॉडी जर रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्ये असेल किंवा मोशनमध्ये असेल तर मोशनमध्ये राहील कुठपर्यंत, जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. यालाच म्हणलं जातं फिजिक्स. काय, द फिजिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ नेचर अँड इट्स लॉ. मग आता आपल्याला फिजिक्सचं क्लासिफिकेशन करायचं. Classification of physics. Classification of physics. Physics is classified into number of branches. That is first here.
Okay, the first branch, that is the mechanics. Mechanics. Second branch is electrodynamics. Third branch है that is optics or thermodynamics. Thermodynamics. Fourth branch है that is optics. Last branch है that is modern physics. आणखी नंबर ऑफ ब्रांचेस आहेत पण मोस्ट इम्पॉर्टंट ज्या ब्रांचेस ज्या आहेत दॅट इज मेकॅनिक्स, इलेक्ट्रोडायनामिक्स, थर्मोडायनामिक्स, ऑप्टिक्स अँड मॉडर्न फिजिक्स. फिजिक्स मध्ये 5 ब्रांचेस मेकॅनिक्स, थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोडायनामिक्स, ऑप्टिक्स आणि मॉडर्न फिजिक्स. हे चारही इम्पॉर्टंट ब्रांचेस आहेत. या पाचही ब्रांचेस आपण ह्या 11 आणि 2 वर्षांमध्ये डिस्कस करणार आहोत. तर मेकॅनिक्स, इलेक्ट्रोडायनामिक्स, थर्मोडायनामिक्स, ऑप्टिक्स आणि मॉडर्न फिजिक्स. तर शॉर्ट मध्ये मेकॅनिक्स म्हणजे काय ते समजून घ्या. मेकॅनिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच स्टडी ऑफ मोशन ऑफ पार्टिकल. पार्टिकलच्या मोशनचा स्टडी करतो. मोशन ऑफ पार्टिकल्स मेकॅनिक्स मध्ये. दुसरी ब्रांच आहे इलेक्ट्रोडायनामिक्स. इलेक्ट्रोडायनामिक्स मध्ये आपला पार्टिकल आहे चार्ज पार्टिकल. ओके, स्टडी ऑफ चार्ज पार्टिकल. मग हा चार्ज पार्टिकल रेस्ट मध्ये असताना, मोशन मध्ये असताना आणि एक्साइटिंग होत असताना याचा आपण स्टडी करतो. त्याच ब्रांचेस आपण इलेक्ट्रोडायनामिक्स म्हणतो. स्टडी ऑफ चार्ज दॅट इज अ इलेक्ट्रोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स, कन्वर्जन ऑफ हीट एनर्जी टू द व्हेरियस फॉर्म ऑफ एनर्जी. हीट एनर्जीचं कन्वर्जन व्हेरियस फॉर्म ऑफ एनर्जी मध्ये करण्यासाठी करतो. त्या ब्रांचला आपण थर्मोडायनामिक्स असं म्हणतो. या ब्रांचमध्ये काय स्टडी करतो? कन्वर्जन ऑफ हीट एनर्जी टू द व्हेरियस फॉर्म ऑफ एनर्जी. नंतर ऑप्टिक्स, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन ॲज वेल ॲज नेचर ऑफ लाईट. लाईट बद्दलचे इन्फॉर्मेशन किंवा लाईट बद्दलचा स्टडी आपण ऑप्टिक्स या ब्रांचमध्ये करतो. स्टडी ऑफ लाईट. इथे आपण हीट एनर्जी स्टडी करतो. त्याच्यात हीट एनर्जी इथे आपण स्टडी करतो लाईट. ओके, स्टडी ऑफ लाईट. मग त्याचं रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन आणि त्याचा नेचर बद्दलचा स्टडी. नंतर आपले आणखी एक ब्रांच आहे दॅट इज इम्पॉर्टंट, मॉडर्न फिजिक्स. तर मॉडर्न फिजिक्स मध्ये आपण स्टडी करतो स्टडी ऑफ